तुमच्याकडे ह्या शेंगा मिळतात का हो? किंवा याला कोणत्या नावाने ओळखले जाते? मला प्लीज कमेंट करून सांगा. आमच्याकडे याला बोटक्यावाल्याच्या शेंगा म्हणतात. आम्ही विदर्भात राहतो, अमरावती जिल्ह्यामध्ये, वरुड तालुक्यात. तर याला बोटक्यावाल्याच्या शेंगा म्हणतात. याचा वेल असतो आणि वेलीला ह्या शेंगा लागतात. तर चला याचीच भाजी बनवूया आज. खूप छान लागते याची भाजी. तर ह्या शेंगा मोडायच्या कशा ते सांगते. आणि ह्या शेंगा मोडूनच बनवल्या जाते, चिरून नाही, कारण याची वाकं निघतात. ते वाकं खाताना तोंडात येऊ नये म्हणून मोडता मोडता याची वाकं काढायची. तर चला मी तुम्हाला सांगते 2-3 शेंगांचे की वाकं कसे काढायचे ते. बघा, हे देठ आहे याचं. देठाकडून याला ओढून घ्यायचं खालच्या दिशेने. बघा, दाखवते मी. असं ओढून घेतलं की त्याचा वाट निघतो आणि खालूनही तसंच मोडून घ्यायचं उलट्या दिशेने. आणि शेंग फोडून घ्यायचे, त्यातले दाणे आणि कीड काय काय ते बघायचे, दाणे काढून घ्यायचे. आणि सालीसोबतच याच्या शेंगाची भाजी केली जाते. त्याच्या सालीचाही आपल्याला, हे जे वरचं टप्पर आहे ना, त्याची पण भाजीमध्ये यूज होते. बोटक्यावाल्याच्या शेंगा याला म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणते ते सांगा. तर अशाच मी अर्ध्या निवडून घेतलेल्या आहे शेंगा. 2-3 तुम्हाला मोडून दाखवते की कशा मोडायच्या आहे ते. माझ्या बाबांनी विकत आणलेल्या शेंगा आहे ह्या. एकही किडीक नाही निघाली होती यामधली. खूप छान शेंगा लागतात आणि ह्याच सीझनमध्ये ह्या येतात. बघा, मी पुन्हा दाखवते की शेंगा कशा मोडून घ्यायच्या त्या. आतमध्ये बघायचं, कारण अडीबिडी असू शकते कधी कधी. पण ह्या शेंगा मोडताना मला एकही खिडकी निघाली नाही, एकही सापडली नाही खिडकी. सगळ्यात छानच होत्या. आणि याची भाजी सुकी केली जाते, खूप छान लागते. यासोबत जर तुम्ही पातळ वरण केलं आणि पोळीसोबत याचा बेत जर केला ना, तर खूप छान लागते ही भाजी. तसेही खाऊ शकता. कोणाला डब्यावर वगैरे द्यायची असेल तर खूप छान होते. तर चला मग कशी बनवायची ते बघूया. तिखट मीठ काढून घ्यायचं आहे तुम्हाला जितकं लागते तितक्याप्रमाणे. मी जितकं वापरते भाजीमध्ये तितकं मी काढून घेते. तिखट, मीठ, हळद. आणि बिना मसाल्याची साधीसुधी ही भाजी खूप छान बनते. बिना टमाटरचीही तुम्ही करू शकता, पण मी वापरते कारण माझ्याकडे गावरानी छोटे लाल टमाटर अवेलेबल आहे. बारीक कांदा चिरून घ्यायचा. कांदा मोठा घ्यायचा आणि त्याला बारीक चिरून घ्यायचं. हे तिखट मीठ काढून घेतलेलं आहे मी. जास्त मसाले नाही, काही नाही, साध्या पद्धतीनं बनवते मी भाजी. आणि हे लाल टमाटर आहे. इतकंच साहित्य लागते याला, जास्त काही लागत नाही आणि झटपट होते भाजी. शेंगा कोवड्या आहे म्हणून छान शिजते लवकरच. तर चला मी 1.5 पळी तेल काढून घेते आहे. कढई तापत ठेवली होती मी आधीच. आता 1.5 पळी तेल घेते. बघा, 1.5 पळी तेल घेतलेलं आहे मी. जिरं थोडं तडतडू द्यायचं आहे. कढई तापायचीच होती म्हणून थोडा वेळ लागते. जिरं तडतडत आहे आता. झालं. आता कांदा ॲड करायचा याच्यामध्ये. कांदा परतवून घ्यायचा आपल्याला. काही लसण वगैरे, अद्रक काही लागत नाही या भाजीमध्ये. एकदम सिंपल पद्धतीने भाजी होते, पण उत्तम लागते. खूप छान लागते, मला खूप आवडते. तुमच्याकडे अवेलेबल असतील ह्या शेंगा तर तुम्ही बनवून बघा. छान गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा. कांदा परतून झालेला आहे. गोल्डन कलर आलेला आहे कांद्याला. आता चटणी, मीठ, हळद आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. उत्तम लागते ही भाजी.
आणि टमाटर टाकून घेते. तुम्ही साधं टमाटर टाकू शकता. तुम्ही बघत असाल माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये जनरली मी हे छोटे टमाटर यूज करते, कारण ते आता सध्या अवेलेबल आहे म्हणून. आणि हे टमाटरची चव मला खूप आवडते आणि खूप सुंदर भाजी लागते. तुम्ही तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर साधं टमाटर चिरा आणि टाका याच्यामध्ये. ह्या भाजीमध्ये टमाटर जरी नाही टाकलं ना तरीही भाजी छानच होते, पण असलं तर टाका. फोडून घेते मी टमाटर आणि एकजीव मिक्स करून घेते. आता त्या मोडून ठेवलेल्या शेंगा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि धुतल्यावर भाजीमध्ये टाकून घ्यायचे. आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचे. मी टाकून घेते पूर्ण. हिवाळ्याच्या सीझनमध्येच ह्या भाजीच्या शेंगा येतात, वर्षभर राहत नाही. आणि यामधले जे दाणे आहे ते शिजल्यानंतर खूप छान लागते, खूप छान चव येते त्याची. छान एकजीव मिक्स करून घेते मी. पाणी ॲड करून घ्यायचं थोडं. शेंगा शिजण्याकरता थोडं पाणी ॲड करून घ्यायचं. एकदम पाणी नाही टाकायचं. ही भाजी पण सुकी आहे, पण शिजण्याकरता आपल्याला पाणी टाकावंच लागते. आता 10 ते 15 मिनटं मंद आचेवर अशीच भाजी झाकून ठेवायची. बघा मी बघते आता झालेली आहे भाजी. एकदा पुन्हा याच्यामध्ये चम्मच फिरवून घ्यायचा. भाजी होत आलेली आहे. शेंग नरम पडली की समजून जायचं भाजी शिजलेली आहे. तसंही 10 ते 15 मिनटं याला मंद आचेवर जर होऊ दिलं ना तर भाजी बघण्याची गरज नाही, भाजी शिजून तयार होते. पण तरी एकदा चेक करावीच लागते. कोथिंबीर घालून घेते मी आता याच्यामध्ये आणि पुन्हा फिरवून घेते. तर झाली आहे आपली बोटक्यावाल्याच्या शेंगाची भाजी. गावाकडे जास्त करून ह्या शेंगा अवेलेबल असतात, शहरातही मिळत असतील, पण आमच्याकडे अवेलेबल आहे. चला तर काढून घेऊया भाजी. बघा छान शिजलेली आहे आणि खूप टेस्टी लागते ह्या शेंगा. तयार आहे आपली गरमागरम बोटक्यावाल्याच्या शेंगाची भाजी. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.